अकोला जिल्हा ड्रायव्हर असोसिएशन व चालक महासंघ यांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हर फरार झाल्यास 10 वर्षाची सजा आणि 10 लाख रुपये दंड हा जो निर्णय आहे शासनाने परत घ्यावा। याकरिता अकोला जिल्हाधिकारी यांना अकोला जिल्हा ड्रायव्हर असोसिएशन व चालक महासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। आज रोजी अकोला जिल्हा व शहर ट्रक चालक यांच्यासोबत मोटर मालक यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आला। निवेदनमध्ये आमची हे मागणी होती की जे बीजेपी सरकारनं काला कानून आणलेला आहे, ज्यांना हिट अँड रन असं नाव दिलेलं आहे, ते कानून त्यांना मागे घ्यावा। कारण की एक ड्रायव्हर जे गुजरातपासून निघतो ते कलकत्तापासून ते आपली जान जे आहे ते हथेलीवर घेऊन जातात, ते त्यांच्यावरूनही आपला इंडियाचा एक चौथा पाचवा पिल्लर ते ड्रायव्हर आहे। आपली आर्थिक व्यवस्था सुरू आहे। आमच्या द्वारा आज मागणी केलेली आहे की हे जे काला कानून आहे याला लवकरात लवकर परत घ्या। आज दिनांक 2/1/2024 मध्ये दिवसभर आज आम्ही आंदोलन केला, चक्का जाम केला। अजूनही 4 वाजेच्या नंतर आम्हाला ऑल इंडिया मोटर मालक असोसिएशनवरून आदेश येणार आहे। त्यानंतर हे आमचं जे आंदोलन आहे यांना पुढे कसा चालवायचा याची आम्हाला निर्देशन भेटणार आहे। आमची अकोला जिल्ह्याचे सर्व चालक व मालक यांच्याशी एक निवेदन आहे की तुम्ही शांतीपूर्वक हे बंदना चालू ठेवा आणि चक्का जाम करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिंदाबाद ड्राइवर यूनियन, जिंदाबाद। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।